हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तर सर्वात प्रथम गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. हे नवं वर्ष सगळ्यांसाठी खूप मस्त जावं, सुखी समाधानी आणि आनंदाचं जावं. तर घरातली गुढी उभारून मी आता निघालो आहे आपल्या डोंबिवलीच्या फडके रोडला. तर फडके रोडला शोभायात्रा निघते, तर ती शोभायात्रा कव्हर करायला म्हणजे बघायला आणि तुम्हाला दाखवायला तर मी चाललो आहे आता. तर या माझ्यासोबत तुम्ही पण व्लॉगचा आनंद घ्या. डोंबिवलीतली शोभायात्रा कशी होते ती पण बघा आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, डोंबिवलीला एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं, संबोधलं जातं. तर या सांस्कृतिक नगरीमध्ये सगळे सण खूप उत्साहात जल्लोषात साजरे केले जाते. तर त्यामधील एक आपला गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला देखील खूप उत्साहात जल्लोषात हा गुढीपाडवा साजरा केला जातो. तर गुढीपाडव्याला डोंबिवलीत निघते शोभायात्रा. तर त्या शोभायात्रेचं मी तुम्हाला कशी साजरी केली जाते ते दाखवायला निघालो आहे. तर चला या माझ्यासोबत. तर गुढीपाडव्याला डोंबिवलीत वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. विविध प्रकारचे ढोल ताशा पथक येतात तिथे. गुढीपाडव्याचा सण तो खूप मोठा उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. आपले मित्र परिवार जे काही आपल्याला वर्षभर भेटत नाही ते इथे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला भेटतात. तसेच दिवाळी पहाटला वगैरे पण भेटतात. तर हा एक असा मीटिंग पॉइंट पण होतो की तिथे आपले सगळे मित्र जे कधी आपल्याला कामातून वेळ म्हणजे मिळत नसेल तर भेटत नसतील तर ह्या टायमिंगला ते भेटतात. तर खूप मस्त असा आणि खूप मोठ्या संख्येत साजरा केला जातो हा गुढीपाडवाचा सण डोंबिवलीमध्ये. तर चला मी नेतो तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगितलं जसं की म्हणजे वर्षभर आपले जे मित्र आपल्याला भेटत नाही ते या यात्रेमध्ये, या शोभायात्रेमध्ये डोंबिवलीत भेटतात. तसंच ओंकार पाटील माझा मित्र, कॉलेज मधला मित्र मला आता इथे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये मिळालेला. तर काय काय आपले सण कसे कसे साजरे करतात आपले गुढीपाडव्याचे सण. मित्रांनो, बरेचसे ढोल ताशा पथक इथे येऊन आपली कला सादर करत असतात. आता फक्त स्टार्टिंगच आहे, तर स्टार्टिंगच्या पॉइंट मध्ये 3 ते 4 ढोल ताशा पथक आहेत जे आपली कला सादर करतात आणि वेगवेगळे प्रकारचे आपल्याला कार्यक्रम पण इथे आयोजित केलेले दिसतात. मित्रांनो आपला आदेश गोळीबार आलेला आहे. कसं आहे बाई गोळीबार
तर आपले मित्र इथेच भेटतात, पूर्ण वर्षातून एकदा आहे ना. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला फडके रोडला भेटतात. हा, बाकी कुठे भेटतच नाही. गजब टू विवाद आदमी. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला सगळे हरवलेले मित्र आपल्याला भेटतात आणि दिवाळी पहाटला. या पूर्ण ब्लॉगला एन्जॉय करा. चला. तर फडके रोडला बरेच सेलिब्रिटीज आणि ॲक्टर्स पण भेट देतात गुढीपाडव्यानिमित्त. पण मी लेट आलो म्हणून मला काय त्यांना भेटता आलं नाही. बरेच कार्यक्रम पण होतात. बरेच वर्ष हरवलेला नयन मित्र माझा भेटलेला आहे आज. नयन भाई कसं आहे? एक मला भेटून खूप आनंद झाला. गुढीपाडव्याच्या करतोय युट्यूबला, चॅनलला फॉलो सबस्क्राईब सगळं करा. थँक्यू पण करणार आहे. अजून केला नाही. अरे याला कसा मित्र आहे बघा. चल बाकी ठीक आहे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू तुला. तर मित्रांनो, आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये जेवढे पण सण सुरळीत पार पडतात तर त्याचं श्रेय फक्त आपल्या मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना जातं. तर त्यांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप मस्त जावं. हॅपी गुढीपाडवा. शुभ गुढीपाडवा साहेब. तर मित्रांनो, इथे दीदी आणि भाऊजींची पण एंट्री झालेली आहे. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भाऊजी, तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, असा सेलिब्रेट होतो फडके रोडला गुढीपाडवा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.